मंडळी, देवबाग म्हणजे कोकणातले समुद्र किनाऱ्यावरचे एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव. देवबागला आपण एकदा जरी जाऊन आलो तरी त्याच्या निसर्ग सौंदर्याच्या अगदी प्रेमात पडून जातो. देवबाग आणि तारकर्ली या दोन्ही गावांना एकाच वेळी समुद्र किनारा आणि नदी किनारा सुद्धा लाभला आहे. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कर्ली नदीची खाडी आणि मध्ये हा असा 5 ते 6 किलोमीटरचा जमिनीचा निमुळता पट्टा. तर याच देवबागला आल्यानंतर कोणकोणती ठिकाणे पाहायची, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत, राहण्याचे आणि खाण्याचे कोणकोणते ऑप्शन्स आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण सहलीचा खर्च किती येतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आम्ही सकाळी लवकरच पुण्याहून निघालो. कात्रजचा घाट आणि बोगदा पार केला की सहलीच्या वाईब्स यायला सुरू होतात. पेट्रोल पंपावर टाकी फुल केली आणि गाडी NH4 वरून साताऱ्याच्या दिशेला निघाली. नाश्त्यासाठी आम्ही साताऱ्याच्या अलीकडे असलेल्या सुरूर या गावातल्या या मानस रेस्टॉरंटमध्ये थांबलोय. नाश्त्यासाठी आम्ही ओनियन उत्तप्पा, बटाटा वडा उसळ आणि व्हेज चीज ग्रिल्ड सँडविच असा मस्त मेनू सांगितला होता. रेस्टॉरंट पण छान आहे आणि आम्ही मागवलेले सगळे पदार्थ सुद्धा चविष्ट होते. NH4 वरून आता कराडच्या पुढून आम्ही उजवीकडे कोकणाच्या दिशेला वळालोय. इथूनच पुढे गेल्यावरती आता अनुस्कुरा घाट लागेल आणि घाटातून पुढे कोकण प्रदेश चालू होईल. अनुस्कुरा घाटाच्या अलीकडे आपण ह्या पवनचक्क्यांच्या अगदी शेजारून जात असतो. तर मित्रांनो, आपण आत्ता आलो आहोत अनुस्कुरा घाटामध्ये. तळ कोकणामध्ये जाण्यासाठी सर्वात सोपा आणि सुंदर घाट म्हणून अनुस्कुरा घाट ओळखला जातो. आता आपण या घाटाच्या माथ्यावरती उभे आहोत आणि या बाजूला खालच्या दिशेला आपल्याला हिरवागार निसर्ग आणि त्याच्याच बाजूला असलेले एक सुंदर धरण आपल्याला पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा गोव्यात जाण्यासाठी अनुस्कुरा घाट, गगनबावडा घाट किंवा राधानगरी फोंडा घाट मार्गे जाता येते. पण आता सध्या अनुस्कुरा घाट हा सर्वात शॉर्टेस्ट रूट आहे आणि मुख्य म्हणजे घाट सुद्धा खूप मोठा आणि कंटाळवाणा नाहीये. दुपारी साधारण 3:30 वाजता आम्ही देवबागला पोहोचलो. देवबाग आणि तारकर्ली म्हणजे समुद्रातला जमिनीचा साधारण 5 ते 6 किलोमीटरचा हा असा निमुळता पट्टा. एका बाजूला कर्ली नदी आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. अतिशय अरुंद असा हा पट्टा आहे. पण ह्यामुळेच तारकर्ली आणि देवबाग ह्या दोन्ही गावांना एक वेगळे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. तर फायनली मित्रांनो, साधारण संध्याकाळी 4 वाजता आम्ही आता देवबाग मधल्या आम्ही बुक केलेल्या ह्या रेवणकर होमस्टेला पोहोचलोय. आणि आता थोड्याच वेळामध्ये सनसेट सुद्धा होईल, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा रूम मध्ये चेक इन करून आवरून देवबागच्या या किनाऱ्यावरती जाणार आहोत. चला. आपल्या होमस्टेच्या बाजूलाच असलेल्या ह्या मंदिराच्या बाजूने आपण बीचवर जाऊ शकतो. चला, समुद्राची मजा अनुभवूयात. चलो. देवबाग मध्ये आपण कुठेही राहिला असेल तरी 2च मिनिटात आपण किनाऱ्यावरती पोहोचतो. आम्ही किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत सूर्यदेवतेचा क्षितिजाच्या दिशेने प्रवास चालू झाला होता.
संपूर्ण निसर्गरम्य दृश्य आम्हाला आकाशातून दाखवण्याची जबाबदारी आम्ही आमच्या ड्रोनवर सोपवली. किनाऱ्यावरची नारळाची झाडे, किनाऱ्यावर उभ्या असलेल्या होड्या, मौशार थंडगार वाळू, समोर अथांग पसरलेला समुद्र, समुद्रावर भगव्या रंगाने नाहून निघालेले सूर्यनारायण आणि पाण्यावर पडलेले त्याचे प्रतिबिंब, हे संपूर्ण दृश्य स्वप्नवत वाटावे असेच भासत होते. त्यातच लाटांचा तो आवाज म्हणजे जणू ह्या संपूर्ण निसर्ग चित्राला निसर्गानेच दिलेले बॅकग्राऊंड म्युझिकच. देवबाग हे गाव खरोखरच खूप सुंदर आहे. निसर्गाने देवबागला भरभरून दिलेले आहे. नावाप्रमाणेच देवबाग म्हणजे जणू देवाची बागच वाटावी अशी निसर्गाची उधळण इथे चारही दिशेला पाहायला मिळते. इथे हे दादा 2 ओंडक्यांच्या मदतीने त्यांची ही होडी समुद्रात घेऊन चालले होते. इथे समुद्राच्या आत हे पॅरासेलिंग सुद्धा चालू होते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबाबरोबर समुद्र किनाऱ्यावर मस्त एन्जॉय करत होते. पाचच मिनिटापूर्वी क्षितिजावर सूर्य छान लाल बुंद दिसत होता. आता सूर्यास्त झालाय आणि सगळीकडे मस्त संधी प्रकाश पडलाय. खूपच रमणीय वातावरण आहे. देवबागच्या या सुंदर समुद्र किनाऱ्यावरती सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही इथे फेरफटका मारतोय. पुण्याहून एवढा मोठा प्रवास करून आल्यानंतर सुद्धा जेव्हा इथली समुद्राची गाज ऐकली, इथल्या लाटा अनुभवल्या, इथल्या किनाऱ्यावरती फिरलो, तेव्हा प्रवासाचा सगळा वास निघून गेला. देवबागच्या या संगम पॉइंटला आम्ही दोघांनी मिळून एक समुद्री किल्ला बनवलाय. हा त्याचा आहे बाले किल्ला आणि हे बाकीचे बुरुज. किनाऱ्यावरती मस्त धमाल मस्ती करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या होमस्टेकडे निघालो. कोकण म्हणजे समुद्र किनारा, त्याचबरोबर कोकण म्हणजे उकडीचे मोदक, हे समीकरण अगदी घट्ट झालेले आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा कोकणात येतो तेव्हा इथे उकडीचे मोदक हमखास चाखतो. त्याचप्रमाणे ह्यावेळेस आम्ही राहिलेल्या रेवणकर होमस्टेमध्ये यायच्या आधीच उकडीच्या मोदकांची ऑर्डर दिली होती. त्यामुळे आम्ही आल्यावर ताजे ताजे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक काकू बनवून देतात. पर्यटन म्हणजे नुसती भटकंती नाही, तर प्रत्येक ठिकाणाची खाद्य संस्कृती समजून घेणं पण आहे. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की जिथे कुठे जाऊ तिथल्या काही ऑथेंटिक डिशेस नक्की ट्राय करायच्या. त्याचप्रमाणे आज आम्ही देवबागमध्ये खास वालाचं बिरडं आणि ओल्या काजूची उसळ, मोदक असा मस्त मेनू सांगितलाय. गावाकडची ही सकाळ खूपच रम्य असते. थंडगार हवा, झाडांमधून येणारा स्वच्छ सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज, ह्यामुळे ही सकाळ खूपच रम्य भासत असते. देवबाग सहलीचा हा दुसरा दिवस खास असणार आहे, कारण आज आपण करणार आहोत खाडीमध्ये आणि समुद्रात बोट सफर. सुप्रभात मंडळी, देवबाग या समुद्र किनाऱ्यावरच्या सुंदर गावातून आपले पुन्हा एकदा स्वागत. आता आपण उभे आहोत ते कर्ली नदीच्या या बॅकवॉटरच्या किनाऱ्यावरती. आपल्या मागे ही बोट थांबलेली आहे आणि आपल्याला या बोटीमधून आता या समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूचे सुंदर पॉइंट्स बघायला जायचंय. आपल्याला छान डॉल्फिन सुद्धा बघायला मिळणार आहेत आणि काही सुंदर पॉइंट्स आपल्याला तिथं पाहायचेत. चला मंडळी, निघूयात आपल्या बोट सफरीला. मित्रांनो, कोणतीही वॉटर ऍक्टिव्हिटी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लाईफ जॅकेट. बऱ्याचदा आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण हे सर्वात महत्त्वाचं आहे. खाडीमधील कर्ली नदीचा किनारा आणि देवबाग सोडून आमची बोट पुढे निघाली
आणि आमच्या ह्या स्वर्गीय सफरीला सुरुवात झाली. जसजशी बोट पुढे जात असते तसतसे आपल्याला कोकणाचे हे सौंदर्य ठळकपणे दिसायला लागते. आम्ही निघालो तेव्हा पैलतीरामागच्या डोंगरा आडून सूर्य वर येत होता आणि आपल्या ताज्या सूर्यकिरणांनी ह्या संपूर्ण परिसराला उजळून टाकत होता. हे बघ, सध्या आपण बोटने जो प्रवास करतोय हा खाडीमध्ये प्रवास करतोय. खाडी म्हणजे काय? समुद्र पाणी जोपर्यंत आत येते तोपर्यंत ही खाडी, समुद्राचं खारट पाणी. आणि या खाडीला नाव आहे कर्लीची खाडी. आपण सध्या बोटीने प्रवास करतोय, खाडीमध्ये प्रवास करतोय. आपल्या बोटच्या उजव्या साईडला हा दिसतोय की ना, हा मालवण तालुका राहिला इथे या साईडला. आणि डाव्या साईडला आपल्या डोंगर दिसला बघा, हा वेंगुर्ला तालुका आहे. आता उजव्या साईडला इथे पाणी अडकतंय बघा बंधाऱ्याला. इथे कसं देवबाग गावची पण हद्द संपते, मालवण तालुक्याची पण हद्द इथे संपते. आपलं बंधाऱ्याला पाणी अडकतं तिथे. जिथे डोंगर संपलाय की ना तिथे साधन असं मगरीने तोंड उघडलं असं डोंगराचा आकार तयार झाला बघितला तर. आणि तो डोंगर आपण रिटर्न मागे पाहत आलो, पुढे येऊन थोडाफार उंचवटा तयार झाला पाठीवरच्या आकाराचा या साईडला. आणि आपली बोट आहे की ना इथपर्यंत असा शेपटाचा आकार आला आहे. तिथून एवढ्या डोंगराच्या पट्ट्याला कोकोड्राईल शेप असं नाव दिलं, म्हणजे मगरीच्या आकारात डोंगर थोडक्यात. तिथून एवढ्या डोंगराचा पट्टा आपली बोट आहे इथपर्यंतचा. समुद्रातला हा आगळा वेगळा क्रोकोडाईल पॉइंट पाहिल्यानंतर आम्ही आमच्या बोट सफरीतल्या पुढच्या पॉइंटला म्हणजे सीगल आयलंड पाहायला निघालो. तर मित्रांनो, आत्ता आपण उभे आहोत ते आहे सीगल आयलंड. सुनामीच्या लाटांमुळे जेव्हा वाळू एकत्र आली त्या वाळूमुळे तयार झालेलं हे छोटंसं सुंदर बेट आहे. ह्या बेटावरती ऑस्ट्रेलियन सीगल पक्षी हे येत असतात. ऑक्टोबर ते एप्रिल ह्या दरम्यान आपल्याला हे पक्षी ह्या बेटावरती पाहायला मिळतात. त्याचं कारण असं की समुद्र इथं फार खोल नसल्यामुळे त्यांना छोटे छोटे मासे इथे खायला मिळतात. तर मित्रांनो, आत्ता आपली होडी जिथे आहे तो आहे देवबागचा संगम पॉइंट. म्हणजे जिथे अरबी समुद्राला कर्ली नदी येऊन मिळते त्या ठिकाणी आत्ता आपली होडी आहे. माझ्या उजव्या बाजूला हा अरबी समुद्र आहे आणि डाव्या बाजूला इथून ही कर्ली नदी समुद्राला येऊन मिळते. आणि या बाजूला भोगवे बीच तर या बाजूला देवबाग बीच आहे. निळ्याशार समुद्रातून आमची बोट पुढे पुढे चालली होती. आता आपण डॉल्फिन बघण्यासाठी थोडं खोल समुद्रात चाललोय, जेणेकरून डॉल्फिन दिसण्याचं प्रमाण हे जास्त असेल. बोट चालवणारे काका डॉल्फिन कुठे दिसू शकतील ह्याचा अंदाज घेत होते आणि थोड्याच वेळात आम्हाला डॉल्फिनचे एक संपूर्ण कुटुंबच पाहायला मिळाले. आत्ता आपण आलो आहोत आपल्या बोट सफरीच्या एका सुंदर अशा पॉइंटला. या कर्ली नदीच्या खाडीमध्ये ही नारळाची सुंदर अशी झाडं आहेत, त्यामुळे ह्या पॉइंटला मिनी केरळा पॉइंट असं म्हणतात. खरोखरच हा मिनी केरळ पॉइंट खूपच सुंदर होता. किनाऱ्यावरची नारळाची झाडे, त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब, शांत पाणी, ह्यामुळे ह्या ठिकाणाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले होते. इतके सुंदर बॅकग्राऊंड मिळाल्याने भरपूर फोटो काढून आम्ही पुढच्या पॉइंटच्या दिशेने निघालो. अथांग समुद्रात मुसाफिरी करून आता आमची बोट या खाडीमधल्या कांदळवनात आली होती. तर मित्रांनो, या बोट सफरच्या आपण एका पुढच्या सुंदर पॉइंटला आलेलो आहे. माझ्या आजूबाजूला तुम्ही सगळे कांदळवन बघताय. या दोन्ही बाजूच्या कांदळवनाच्या या मधल्या छोट्याशा निमुळत्या पट्ट्यातून ही आपली बोट चाललेली आहे. सुंदर वातावरण आहे आणि मँग्रोवच्या अगदी बाजूबाजूने बोट चालल्यामुळे हे मँग्रोवचं संपूर्ण विश्व आपल्याला इथं पाहायला मिळतं. मगाशी आपण जसं समुद्र आणि कर्लीच्या खाडीचा संगम बघितला, तसंच आत्ता आपली होडी जिथे आहे तिथे 3 तालुक्यांचा संगम होतो. या माझ्या मागच्या बाजूला जे कांदळवन दिसतंय तो आहे वेंगुर्ला तालुका, या बाजूला इथं हा मालवण तालुका आणि मागच्या बाजूला
कुडाळ तालुका आहे. एकाच ठिकाणावरून आपल्याला तिन्ही तालुक्यांचं दर्शन इथून घेता येतं. तर आता आपण ह्या बोट सफरच्या पुढच्या पॉइंटला आलेलो आहे. हे आहे मोरेश्वर आयलंड. जेव्हा लो टाईड किंवा ओहोटी असते तेव्हा हे छोटेसे आयलंड पूर्ण वर येते आणि आपण ह्या बेटावर खाली उतरू शकतो. ह्याला मोरेश्वर आयलंड किंवा सुनामी आयलंड म्हणतात. आता हे बेट देवबाग तारकर्ली ट्रिप मधले एक छान पर्यटन ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले आहे. इथे हे असे खूप सारे छोटे छोटे नाश्त्याचे हॉटेल्स आहेत. इथे आपण घावणे, उकडीचे मोदक, कोकम सरबत, चहा असे घेऊ शकतो. मस्त. काय काय आणलंय तुम्ही? हे आपले सुनामी आयलंड स्पेशल उकडीचे मोदक, हे हॉटेल स्पेशल, आणि हे माझं घरगुती कोकम सरबत. हे मी स्वतः घरी बनवतो. धन्यवाद. मस्त रिफ्रेशिंग. ह्या छोट्याशा आयलंडवर वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा होतात. मुलांनी ही कायाकिंगची राईड केली. ह्या बॅकवॉटरमध्ये ह्या कायाकच्या साहाय्याने दोघेही जण भरपूर मोठी राईड करून आले. ह्या सुनामी आयलंडवर साधारण 1 तास घालवून आम्ही परत देवबागला आमच्या होमस्टेकडे निघालो. देवबाग तारकर्लीला आल्यानंतर ही बोट सफर जरूर करा. ह्या 3 तासांच्या बोट राईडचे एका संपूर्ण बोटीचे साधारण 1 ते 2,000 रुपये घेतात. आता सकाळी 10 वाजता आम्ही आमची बोट सफर पूर्ण करून परत आमच्या होमस्टेला आलोय. आणि इथं मस्त गरमागरम घावणे आणि खोबऱ्याची चटणी असा छान नाश्त्याचा मेनू रेडी आहे. चला आपण बघूया टेस्ट करून कसं येते. मस्त स्पेशल कोकणची चव आहे. नाश्ता करून आवरून आम्ही परत एकदा देवबागच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो. किनाऱ्यावर फारशी गर्दी नव्हती. देवबागच्या किनाऱ्यावर वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा असतात. त्यातला एक वेगळा प्रकार म्हणजे हे पॅरामोटरिंग. पॅराशूट आणि मोटरच्या साह्याने आपल्याला हे असे समुद्राच्या आणि किनाऱ्याच्या वरून मस्त राईड करून आणले जाते. देवबाग आणि तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरतून आपल्याला हे असे खोल समुद्रात जाऊन स्नॉर्कलिंग आणि अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा करता येतात. ह्या सर्वांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. देवबाग किंवा तारकर्लीच्या किनाऱ्यावरून आपल्याला समुद्रात आत लांबवर जाण्यासाठी सुद्धा बोट ठरवता येते. त्यात हे सर्व पॉइंट्स दाखवले जातात. कोकणात फिरायला यायचे म्हणजे बऱ्याच जणांचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे इथे मिळणारे चविष्ट मासे. कोकणात आपल्याला अगदी ताजे मासे इथले वेगवेगळे मसाले वापरून बनवून दिले जातात. कोकणामध्ये यावेळी आम्ही भरपूर दिवसानंतर आलोय. त्यामुळे निघतानाच आम्ही ठरवलं होतं की यावेळी भरपूर मासे खायचे. म्हणून देवबागमध्ये आम्ही ज्या रेवणकर होमस्टे मध्ये थांबलोय तिथे आम्ही वेगळा वेगळा आणि व्हरायटीचा मेनू सांगितलाय. चला पाहूयात आज जेवणामध्ये मेनूमध्ये काय काय आहे. तर आजच्या मेनूमध्ये खेकडा मसाला, प्रॉन्स फ्राय, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, चिकन आणि कोंबडी वडे, त्याचबरोबर भाकरी आणि सुकट सुद्धा आहे. देवबागवरून निघताना आम्ही त्याला जोडून असलेल्या तारकर्ली किनाऱ्यावर सुद्धा गेलो. मित्रांनो, आपण आता आलो आहोत ते तारकर्ली बीचला. तारकर्ली बीच हे देवबागच्या बाजूलाच असलेला एक बीच आहे. हाही बीच खूप सुंदर आहे. बाजूला आपल्याला पांढरी रेती पाहायला मिळते. किनाऱ्यावरती सुरूची आणि नारळाची बनं आहेत आणि स्वच्छ सुंदर असा समुद्र बाजूला आपल्याला इथं पाहायला मिळतो. ह्याच्या सुद्धा एका बाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला कर्ली नदी आहे. तारकर्लीला राहण्यासाठी किनाऱ्यावर बरेच बीच रिसॉर्ट्स आहेत. त्यामुळे आपण ह्या सहलीत देवबाग किंवा तारकर्लीपैकी कुठेही राहू शकतो. आमच्या ह्या संपूर्ण सहलीचा खर्च हा असा झाला. आमच्या ह्या 3 दिवसांच्या कोकण सहलीत आम्ही 1 दिवस देवबागमध्ये तर दुसऱ्या दिवशी ह्याच्या पुढच्या निवती बंदरला मुक्कामाला होतो.
निवती किनाऱ्यावर आम्ही एका कोकणी कुटुंबाच्या किनाऱ्यावरच्या होमस्टेमध्ये राहिलो. तिथे आम्ही मासेमारीच्या बोटीवर बनवली जाणारी निखाऱ्यावरची मासा फ्राय ही डिश ट्राय केली. खोल समुद्रात बोटीने जाऊन हे सुंदर लाईट हाऊस पाहिले. हा जबरदस्त सुंदर नजारा अनुभवला. निवती बंदरची ही संपूर्ण ट्रिप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच, त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशीच सहल प्लॅन करता येईल. तर मंडळी, आपला आजचा देवबागचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्यातले काय काय आवडले ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चेतन महिंद्रकर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या निवती समुद्रकिनाऱ्याच्या अशाच निसर्गरम्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.